नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील बळीराजा कर्जमुक्त होणार। आता कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर होणार आहे। कोणत्या शेतकऱ्याला कसा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुम्हाला या कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकते। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। तर चला शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली। मात्र या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात होता। याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे बऱ्याच काळापासून कर्जमुक्तीची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली अधिकृत यादी बुधवारी प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आहे। तसेच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेसंदर्भात माहिती देताना म्हटले की या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवार म्हणजेच आज 22 जुलै रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे। तथापि ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होण्यासाठी बाबासाहेब पटेल या सध्याच अंतिम प्रशासकीय तयारी करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पात्र लाभार्थ्यांची ही पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल। राज्य शासनाने घोषणा केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। यामध्ये पूर्वी लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। इतकेच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे। तसेच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे। दरम्यान या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशी शासनाची भूमिका आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती। धन्यवाद।